आधार कार्ड को अपने बैंक खाते से कैसे लिंक करना है, ये काम करना आज की डेट में काफी जरूरी हो। इथे तुम्हाला एक पर्याय दिसेल 2 नंबरचा आहे कंझ्युमर. या कंझ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील. इथे 6 नंबरचा शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर बेस. याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला भरपूर असे पर्याय दिसतील. यामध्ये 2 नंबरचा पर्याय पाहू शकता आधार सीडिंग डीसीडिंग. जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आधार सीडिंग डीसीडिंग. आधार सीडिंग डीसीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज अशा पद्धतीने दिसेल. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा फॉर्म दिसेल. यामध्ये एंटर युअर आधार, तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर या बॉक्समध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पुढे रिक्वेस्ट फॉर आधार, तुम्हाला सीडिंग करायचं आहे का डीसीडिंग करायचं आहे. सीडिंग करायचं आहे त्यामुळे सीडिंग सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट युअर बँक, तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे. इथे भरपूर नॅशनलाइज बँक आहेत. तुमचं अकाउंट यामध्ये कुठल्या बँकेमध्ये असेल ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पुढचा ऑप्शन तो सीडिंग टाईप. सीडिंग टाईपमध्ये 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे फ्रेश सीडिंग. फ्रेश सीडिंग याचा अर्थ तुमचं अगोदर कुठल्याही बँकेला आधार सीडिंग नाही, तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचं आहे, नवीन सीडिंग करायचं तर फ्रेश सीडिंग. त्यानंतर दुसरं येतं मुवमेंट सेम बँक विथ अनदर बँक. एका बँकेमध्ये जर तुमचे 2 अकाउंट असतील तर एका बँकेमधलं पहिला अकाउंट दुसऱ्या अकाउंटला तुम्ही लिंक करू शकता. एकाच बँकेमधले 2 अकाउंट असतील तर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. जर एखाद्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीडिंग असेल, आता तुम्हाला दुसऱ्या बँकेला सीडिंग करायचं आहे तर वन बँक टू अदर बँक अशा पद्धतीचे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. तिन्ही ऑप्शनचे तुम्हाला अर्थ समजले असतील. तर मी फ्रेश सीडिंग करतो. मी पहिल्यांदाच अकाउंट उघडले त्यामुळे मी फ्रेश सीडिंग करतो. त्यानंतर आता अकाउंट नंबर विचारेल. तुमचा जो काही बँक तुम्ही वरती सिलेक्ट केली त्या बँकेचा अकाउंट नंबर इथे टाका. पुन्हा एकदा अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला इथे कन्फर्म करायचा आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने सिंपल स्टेप फॉलो करून टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे. जो काही बॉक्समध्ये कॅप्चा दाखवला आहे तो कॅप्चा इथे तुम्हाला टाकायचा आणि खाली सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट पर्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला एक डिक्लेरेशन मागितलं जाईल, जे कन्सेंट मागितलं जाईल. तर इथे पहा टर्म्स अँड कंडिशन आहे ते सर्व वाचून घ्यायचं. खाली यायचं आहे आय अग्री टू कंटिन्यू पर्यावरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठवला जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. इथे ओटीपी टाकून तुम्हाला कन्फर्म बटनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे ओटीपी आलेला आहे. मी ओटीपी टाकून घेतो आणि कन्फर्म पर्यावरती क्लिक करतो. ओटीपी टाकून कन्फर्म पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता मला सांगते की तुमचं नवीन अकाउंट आहे आणि तुम्ही आता काय करू शकता, लिंकसाठी रिक्वेस्ट टाकू शकता. तुम्हाला कुठल्या बँकेला लिंक करायचं आहे ते इथे दाखवलं जाईल. तर आता बरोबर कन्फर्म करायचं आहे. तर माझं बँक ऑफ इंडियाला इथे लिंक होतं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडा वेळ इथे थांबायचं आहे. सेकंदमध्ये आपलं जे